नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू 9th class. Today we have study to science and technology part 1, chapter number 2, work and energy. Today we have study to positive, negative and zero work. Positive, negative and zero work. धन ऋण आणि शून्य कार्य. थिंक बिफोर यू आन्सर. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच फॉलोइंग कॉजेस. आता विचार करा आणि सांगा. तर यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ फॉलोइंग कॉजेस. म्हणजे बल आणि विस्थापन यांच्या विषयाबाबत चर्चा करायची आहे. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल्स आहे 1. पुशिंग अ स्टार्ड व्हेकल. पुशिंग अ स्टार्ड व्हेकल. बंद पडलेल्या गाडीला ढकलणे किंवा धक्का देणे. पुशिंग अ स्टार्ड व्हेकल. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. 2. कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या मित्राने तुमच्याकडे टाकलेला बॉलचा झेल घेणे. तुमच्या मित्राने तुमच्याकडे टाकलेल्या बॉलचा झेल घेणे. ट्राईंग अ स्टोन. थर्ड एक्झाम्पल. ट्राईंग अ स्टोन. वन एंड ऑफ स्ट्रिंग. वन एंड ऑफ स्ट्रिंग and swing it round and round. Swing it round and round by the other end of the string. बघा परत एकदा एक्झाम्पल बघा. tying a stone to one end of a string and swing it round and round by the other end of the string. एका दोरीच्या टोकाला दगड बांधायचा आणि तो गोल गोल फिरवायचा. 4th एक्झाम्पल. वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस. स्टेअरकेस मीन्स जिना चढणे किंवा उतरणे. क्लाइंबिंग अ ट्री. झाडावर चढणे. 5th एक्झाम्पल आहे स्टॉपिंग अ मूव्हिंग कार. स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. म्हणजे ब्रेक लावून गाडी थांबवणे, कार थांबवणे. हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यू विल नोटिस दॅट इन सम ऑफ अबव एक्झाम्पल्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द सेम. बघा काही एक्झाम्पलमध्ये द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. म्हणजे बल आणि विस्थापनाची दिशा कशी आहे? समान आहे. इन सम अदर केसेस. काही एक्झाम्पल्समध्ये बघा. इन अदर केसेस डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर. डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे विस्थापन आणि बल हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. While in some cases they are perpendicular to each other. While in some cases काही एक्झाम्पल्स मध्ये बघा they are perpendicular to each other. ते कसे आहेत? बल आणि विस्थापनाची दिशा
हे कसे परस्परांना लंब आहेत. इन दिस केसेस द वर्क डन बाय फोर्स इज ॲज फॉलोज. त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल बघा की एक्झाम्पल्स मध्ये वर्क कशा प्रकारे आहे. When the force and the displacement are the same. When the force and displacement are in the same direction. म्हणजे बल आणि त्या ठिकाणी विस्थापनाची दिशा समान असेल आणि थीटा इक्वल टू 0 डिग्री. थीटा इक्वल टू 0 डिग्री. The work done by the force is positive. बघा बल आणि विस्थापनाची दिशा समान जर असेल तर त्या ठिकाणी झालेलं आणि थीटा म्हणजे कोण किती असेल 0 असेल तर किती कार्य म्हणजे कसं कार्य झालंय पॉझिटिव्ह. वर्क डन बाय पॉझिटिव्ह. And second, when the force and the displacement are in the opposite direction. म्हणजे बल आणि विस्थापनाची दिशा ह्या परस्परांच्या विरुद्ध असतील. and theta is equal to 180 degree. थीटा किती असेल 180 अंश असेल. तर त्या ठिकाणी झालेलं कार्य काय आहे निगेटिव्ह. बघा द वर्क डन बाय द निगेटिव्ह. किंवा when the force and displacement are opposite direction and theta is 180 degree. Work done by negative. Third, when the applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other. ज्यावेळेस बल लावले असता त्या ठिकाणी विस्थापन होत नाही. ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही त्यावेळेस आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या ठिकाणी फोर्स आणि म्हणजे बल आणि विस्थापन हे एकमेकांना काय असतात लंब असतात. थीटा इक्वल टू 90 डिग्री. द वर्क डन बाय द फोर्स म्हणजे झालेलं कार्य काय असतं 0 असतं. झालेलं कार्य वर्क डन बाय 0. पेज नंबर 21 वर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून पहा. पेज नंबर 21. सपोज an artificial satellite म्हणजे कृत्रिम उपग्रह. कृत्रिम उपग्रह is moving around the earth in a circular orbit as the gravitational force acting on the satellite. समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती गोलक कक्षेत फिरत आहे तर त्या ठिकाणी उपग्रहावर असलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स गुरुत्वीय बल on the satellite, the radius of the circle and the displacement are perpendicular to each other. म्हणजे या ठिकाणी बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर इच अदर म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांना
गुरुत्वीय बल आणि उपग्रहाचे विस्थापन हे कसे आहेत, एकमेकांना लंब दिशेत असल्याने बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0, गुरुत्वीय बल 0 असतं. नेक्स्ट पेज 22. वर्क डन वरची एक्झाम्पल्स दिलेले आहेत. वर्क डन वरची एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यातलं एक एक्झाम्पल्स पाहूया आपण. कॅल्क्युलेट द वर्क डन. कॅल्क्युलेट द वर्क डन. कॅल्क्युलेट द वर्क डन to take an object. To take an object of mass 20 kg to a height of 10 meter. To a height of 10 meter म्हणजे 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी लागणारे कार्य काढा. 20 ग्रॅम वस्तुमानाची वस्तू 10 मीटर उंचीवर नेण्यासाठी लागणारे कार्य काढा. आता या ठिकाणी बघा m इक्वल टू गिवन 20 kg. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट हाईट डिस्प्लेसमेंट म्हणजे या ठिकाणी s किती घ्यायचं 10 मीटर. 10 मीटर and g इक्वल टू g दिलेलंच आहे गुरुत्वीय बल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. f इक्वल टू आता या ठिकाणी फोर्स काढायचा आपल्याला. f इक्वल टू mg m किती दिलं आहे 20 इंटू g इथं मायनस घ्यायचं -9.8 मायनस एक मायनस 9.8 कारण डिस्प्लेसमेंट काय ऑपोजिट डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट काय येतं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हणून g इक्वल टू -9.8. कॅल्क्युलेशन करा. Two into 16, 2 into 9, 18 plus 1, 19. फोर्स युनिट काय आहे फोर्स युनिट न्यूटन. फोर्स युनिट मायनस येणार काय ना मायनस. आता आपल्याला वर्क डन काढायचं. काय काढायचं आहे वर्क डन. मग वर्क डन काढण्यासाठी W इक्वल टू हे काय आलं F इंटू S. वर्क डन काढण्यासाठी F इंटू S मायनस 196 इंटू 10 minus 196 into 10 is equal to minus 190 1960 वर्कचं युनिट काय आहे जूल. वर्कचं युनिट काय आहे जूल.
प्रत्येक बघा कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kilogram to a height of 10 meter. Bracket into G is equal to gravitational force. G means gravitational force is equal to 9.8 meter per second square. M is equal to 20 kg. S is equal to 10 meter. height किती दिलेली आहे 10 म्हणून S किती घ्यायचं 10 मीटर. G is equal to 9.8 meter per second square. F is equal to mg. M is equal to 20. G is equal to 9.8. इथं मायनस घेतलेलं आहे. मायनस का घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट इज अपोजिट ऑफ द फोर्स म्हणून इथं मायनस घेतलेलं आहे. इथं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर मायनस 196 न्यूटन आलं. या ठिकाणी आपल्याला वर्क काढायचं. वर्क इक्वल एस. एफ किती घेतलेलं आहे मायनस 196. एस किती आहे 10. या दोन्हीचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मायनस 1960 जूल. दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्ही वहीमध्ये सोडवा. फळाचं लिहून घ्या. सांगितलेला अभ्यास करा. धन्यवाद.